ब्रेकनंतर थेट जाऊयात औरंगाबादला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहेत। मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं औरंगाबादमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सुद्धा केलं जाणार आहे। थेट दृश्य आपण बघतोय, औरंगाबादमधली दृश्य आहेत। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल आणि सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभाला सुद्धा पुष्पचक्र अर्पण करून मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री अभिवादन करतील। ही थोडी दृश्य आपण बघतोय, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत। भरगतचा अशा प्रकारचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचा औरंगाबादमध्ये असणार आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण थोड्याच वेळामध्ये करणार आहेत आणि त्याआधी सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र आणि अर्पण केलं जाईल आणि त्यानंतर पुष्पचक्र अर्पण करून मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन सुद्धा करण्यात येईल। औरंगाबादमधले महाविकास आघाडीचे अनेक नेते या ठिकाणी आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। अब्दुल सत्तार आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। खास करून इम्तियाज जलील सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार असल्याची माहिती आहे, कारण या अगोदर ते कधीही मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नव्हते। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त या ठिकाणी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अभिवादन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय रामदास उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करते। या ठिकाणी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करत आहेत, श्रद्धांजली अर्पण करत आहेत। यानंतर विनंती आहे माननीय आमदार डॉक्टर भागवत कराड, केंद्रीय राज्यमंत्री वित्त, भारत सरकार। डॉक्टर भागवत कराड, केंद्रीय राज्यमंत्री वित्त, भारत सरकार या ठिकाणी अभिवादन करतात। यानंतर मी विनंती करणार आहे माननीय आमदार श्री बाळासाहेब थोरात, मंत्री महसूल, महाराष्ट्र राज्य। यानंतर माननीय आमदार श्री सुभाष देसाई, माजी उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा तथा पालकमंत्री औरंगाबाद। माननीय बाळासाहेब थोरात, मंत्री महसूल, महाराष्ट्र राज्य या ठिकाणी अभिवादन करतात। यानंतर माननीय आमदार श्री सुभाष देसाई, माजी उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा तथा पालकमंत्री औरंगाबाद या ठिकाणी अभिवादन करताना आपण बघतोय। यानंतर माननीय आमदार श्री उदय सामंतजी, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करते आपण या ठिकाणी अभिवादन आणि पुष्पचक्र अर्पण करावं। यानंतर विनंती करणार आहे माननीय श्री संदीपांजी भुमरे, मंत्री रोजगार हमी, फलोत्पादन, महाराष्ट्र शासन। माननीय आमदार श्री संदीपांजी भुमरे, मंत्री उद्योग, रोजगार हमी, फलोत्पादन, महाराष्ट्र शासन। यानंतर माननीय आमदार श्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री महसूल, ग्रामविकास, बंदरे, खारघरे विकास, विशेष सहाय्य, महाराष्ट्र शासन। माननीय आमदार श्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री महसूल, ग्रामविकास, बंदरे, खारघरे।
महाराष्ट्र शासन। यानंतर माननीय श्री सय्यद इम्तियाज जलील लोकसभा सदस्य। यानंतर विनंती आहे माननीय श्री अंबादास दानवे विधान परिषद सदस्य। माननीय श्री अंबादासजी दानवे विधान परिषद सदस्य यांना विनंती आहे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतील। यानंतर विनंती करते माननीय श्री हरिभाऊ बागळे माजी विधानसभा सदस्य। विधानसभा सदस्य माफ करा। यानंतर विनंती आहे माननीय श्री अतुलजी साबळे विधानसभा सदस्य। नंतर विनंती करणार आहे माननीय श्री संजयजी शिरसाट विधानसभा सदस्य। संजयजी शिरसाट या ठिकाणी अभिवादन करतात। माननीय खासदार अनिलजी देसाई, त्याचप्रमाणे प्रशांतजी बंग, प्रशांतजी बंग, अनिलजी देसाई, माननीय आमदार मनीषा कायंदे, माननीय श्री प्रवीणजी जयस्वाल यांनाही विनंती करते आपण अभिवादन करावं। तसंच श्री रमेश बोरनारे, माननीय आमदार उदयसिंग राजपूत, माननीय आमदार उदयसिंग राजपूत, थोड़ा सरकारी प्लीज 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 पुढील अंतिम जी आहे ती नावं या ठिकाणी टाकते। सर्वांना मी विनंती करेन माननीय श्री चंद्रकांत खैरे। आपण बघितलं सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मान्यवरांनी अभिवादन केलेलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, त्याचबरोबर उदय सामंत, अनिल देसाई, सुभाष देसाई असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक लोकप्रतिनिधी मराठवाड्यातले या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांनीही पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। तर दुसरीकडे ही दोन दृश्य आपण बघतोय, मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आंदोलन पुकारलेलं होतं, एमआयएमनं सुद्धा आंदोलन पुकारलेलं होतं। मात्र आंदोलन करण्याआधीच मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, तर एमआयएम कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपण बघितलं अभिवादन केल्यानंतर, हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं थोड्याच वेळामध्ये भूमिपूजन आणि पैठणीतल्या संतपीठाचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांसमोर मराठा क्रांती मोर्चा असेल, मनसे असेल आणि इतर संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार होती। मात्र त्याआधीच मनसे आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। याबरोबर त्यांच्या या
त्यांच्यासोबत यावेळेला अनेक मान्यवर उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड असतील, हवे 3 वेळा राऊंड फायर होणार आहे आणि फायरिंगची सलामी येथे देण्यात येईल। बेंगुलर जमात या ठिकाणी फ्लॅग पोस्ट रोज रिवाज पासून अभिवादन करणार आहे। अंतिम सलामी देगी, सलामी चाल। मराठवाडा
मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. ध्वजस्तंभाकडे त्यांचं आगमन होत आहे. मी सर्वांना विनंती करते. राहुलभाई आपण बघितलं मान्यवरांकडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं आणि त्याचबरोबर पोलीस दलाकडून बंदुकीच्या फैरी झाडून सुद्धा अभिवादन करण्यात आलेलं आहे. आता ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण पार पडतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण पार पडतंय. दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री हे औरंगाबादमध्ये असतात आणि आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर हुतात्म्यांना पोलीस दलाकडून सुद्धा 3 फैरी झाडून अभिवादन करण्यात आलं. आपण बघितलं मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडलेला आहे. अनेक मान्यवर, मंत्रिमंडळातील मंत्री, लोकप्रतिनिधी, मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. काही वेळापूर्वीच अभिवादन करण्यात आलं हुतात्म्यांना, पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. अनेक मान्यवरांनी सुद्धा अभिवादन केलं पुष्पचक्र अर्पण करून आणि त्यानंतर पोलीस दलाकडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. बंदुकीच्या 3 फैरी झाडून अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सुद्धा करण्यात आलेलं आहे. आज दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहेत. मुख्यमंत्री आज दिवसभर औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन होईल आणि त्याआधी मुख्यमंत्री आपल्या भावना सुद्धा व्यक्त करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मराठवाड्यामध्ये अनेक विकास कामांचा शुभारंभ सुद्धा करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच अब्दुल सत्तार यांनी जे पक्ष आंदोलन करतायत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्या पक्षांवर सुद्धा जोरदार टीका केलेली आहे. MIM आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपल्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यानंतर मराठवाडा आपल्या चांगल्या राज्यात हिंदुस्थानमध्ये स्थान द्यायला पण तो स्थानिक होताना आता तसा नाही झाला. तर स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली अनेक गोविंदबाईराव असतील अनेक कर्तृत्व दाखवणारी माणसं सोचले, अन्याय झाले, अत्याचार या तुमच्या जनतेने पाहिला. पण अभिमान एका गोष्टीचा आहे की अत्याचार होत असताना सुद्धा खचून न जाता, संपून न जाता अन्यायाचा प्रतिकार करून आपला मराठवाडा निराशातून मुक्त केला. आता सर्व ज्ञात अज्ञात वीरांना आणि वीरांगणांना मी नम्र अभिवादन करतो. आणि आज ते जर का नसते तर मराठवाड्याची परिस्थिती काय असती हे वेगळं सांगण्याची काय आवश्यकता नाही. मी काही वर्षांपूर्वी इथे आलो होतो तेव्हा एक माझी संकल्पना होती की आता पिढ्या बदलत आहे. आज सुद्धा किती वर्ष झाली, आणखी काही वर्ष होणार आहेत. पण पिढ्या किती पुढे सरकल्या तरी मराठवाड्याच्या रक्तामध्ये जे शौर्य आहे, जी एक जिद्द आहे की कोणी आलं तरी कुठू शकणार नाही, कुठू शकत नाही.
परंतु आपल्यासाठी कोणी कोणी काय काय केलं त्याची एक जाण म्हणून मी आपलं एक कृतीदार निर्माण केलं. त्यावेळेचा जो काय काळ होता, निरामाची मस्ती होती आणि आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा एक असा त्यांचा अशी एक मगरुरी होती की आम्ही तर संघराज्यात आम्ही होणार नाहीत, उलट हिंदुस्थानला आमच्या हैदराबाद संस्थानात दिली नावा झाले. रजाकारांच्या त्या फौजा होत्या, अत्याचार करणाऱ्या टोळ्या होत्या. चलो दिल्ली, लाल किल्ल्यावरती आपलं निशाण फटकायचं अशी मस्ती होती. आणि ती मस्ती त्यावेळेला वल्लभभाईंनी गिरवली आणि आपल्या हिंदुस्थानचं निशाण, आपला पवित्र तिरंगा फडकला. तो आजचा हा दिवस. आजच्या या दिवशी मला कल्पना आहे की मराठवाडा एका अपेक्षेने आणि राष्ट्रप्रेमाच्या श्रद्धेने आपल्या देशामध्ये हाच आमचा देश आहे, आमचा हिंदुस्थान हाच आमचा देश आहे, आम्हाला ही जुलमी राज्य नको आहे म्हणून लढा देऊन घरात सांडून सामील झाला. त्याच्या नक्कीच काही अपेक्षा आपल्या सरकारच्या नक्कीच. आणि याची मला कल्पना आहे की गेल्या 75 वर्षामध्ये सगळ्यांच्या अपेक्षा काही पूर्ण झाल्या त्याचा भाग नाही. विशेष म्हणजे आपलं सरकार हे गेल्या 1-1.5 वर्षापासून काम करते. गेल्या वर्षीचा हा दिवस मला आजही आठवतोय. मनामध्ये होतं पण येऊ शकलो नव्हतो कारण कोविडचा हा तर होता. कुठे जायचं, काय करायचं, मी स्वतः तुम्हाला सगळ्यांना सांगतो की इकडे तिकडे फिरू नका. ज्या वेळेला गर्दीत जाल त्यावेळेला तोंडावरती मास्क घाला. आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे, हा माझा मराठवाडा ज्या जिद्दीने तेव्हा निजामाचा राहिला तसाच तो कोविड बरोबर सुद्धा लढतो आहे. आणि आज माझ्या सगळ्या प्रशासनाचा आणि माझ्या जनतेला धन्यवाद देतोय की ही सुद्धा लढाई साधी सुधी नाहीये, ही सुद्धा जीवघेणी लढाई. आणि या लढाईमध्ये तुम्ही जिद्द आणि संयम एक एक लढ्या वेगळ्या असतात. काही लढ्यांमध्ये वार करायचे असतात जे तुम्ही रणांगणावरती तेव्हा केले, निजामावरतीच्या हुकुमशाहीवरती केले. पण ही जी लढाई आहे ती संयमाने जिंकायची, थोडीशी नाही म्हणतात तरी स्वयं शिस्तीने जिंकायची आहे. आणि ती शिस्त तुम्ही पाळता आहात त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला मी खास धन्यवाद देतो. आता मराठवाडा म्हणता म्हणजे संतांची भूमी आहे, वीरांची शिवांची भूमी आहे. मग काय मराठवाड्याचं वेगळेपण काय, वेगळेपण काय तरी पाहिजे. आणि त्यासाठी आता ज्या काही जे काही आपण निर्णय घेतले तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेतच. पण संतांची भूमी म्हटल्यानंतर संतपीठ जे काही दिवसांपासून वर्षांपासून एक असा विषय चालू होता ते संतपीठ आपण स्थापन केलेलं आहे. आणि त्या संतपीठांमध्ये आपल्या संतांची शिकवणूक आहे. बाजूला पैसा नाही, नाच मारायचं, पण ते केवळ प्रेक्षणीय स्थळ न राहता संतांची शिकवण म्हणजे काय, संतांनी आमच्या आम्हाला काय दिलं, का असं मराठवाडा जिथे शौर्य पाहिजे शौर्य दाखवतो आणि इतर वेळेला संत आम्ही कोणावरती अन्याय अत्याचार करत नाही, पण जर कोणी आमच्यावरती अत्याचार केला तर त्याचा प्रतिकार करताना द्यायचा ही तुला आम्हाला संतांची शिकवण आहे. म्हणून हे संतपीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण इथे सुरू करतो आहोत. आणि माझी तर इच्छा अशी आहे की हे विद्यापीठ झालं पाहिजे, आज संतपीठ होते विद्यापीठ झालं पाहिजे की जिथे केवळ मराठवाड्यातच नाही महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील इतर अभ्यासात हे अभ्यास करायला आले पाहिजे. काय म्हणजे वेगळं काय, या मातीचं वैशिष्ट्य काय, काय मातीचा संस्कार काय, हे संस्कार जगात पोचण्यासाठी आपल्याला इथे संतपीठ हे आपण आज स्थापन करतो आहोत. आणि लवकरात लवकर माझी इच्छा आहे की एक मोठं विद्यापीठ, संत विद्यापीठ जगात कुठेही नसेल असं संत विद्यापीठ मोठं आपल्या देखील मला करायचं. त्याच्यानंतर आजचा हा जो दिवस आहे मुक्ती दिन, त्याच्यापासून मुक्ती, निजामशाहीतून मुक्ती. आणि निजामशाहीतून मुक्ती म्हटल्यानंतर काही ज्या खुणा आहेत, अजूनही निजामशाहीच्या काही खुणा आहेत, त्यामध्ये निजामकालीन शाळा पडायला आलेल्या आहेत. अनेक गोष्टी अनेक ठिकाणी त्याचे काही ठिकाणी जाऊन बघितले पूर्वीच्या काळामध्ये आणि आताही फोटो बघितलेले आहेत. निजामकालीन शाळा काही वैभवशाली परंपरा म्हणजे निजामकालीन वैभव परंपरा होऊ शकत नाहीये.
आणि म्हणून आपण या मराठवाड्यातल्या जवळपास 150च्या आसपासच्या शाळा त्यांचा एक आपण पुन्हा विकास करतोय. आम्हाला नकोय त्या पुन्हा, नकोय त्या जपा. हा आमचा मराठवाडा, आमच्याकडे खूप काही आहे. मराठवाडा जगाला देऊ शकतो अशा काही गोष्टी आपण आज मराठवाड्यामध्ये सुरू करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये मराठवाड्याच्या सर्व मराठवाड्याच्या निजामकालीन शाळांचं एक पुनर्विकास आणि एक नवीन लोक अभिमान वाटला पाहिजे ती आमची मराठवाड्याची शाळा आहे. माझी इथे छोटी छोटी कच्ची बच्ची मुलं ही अजूनही कुठे जातो निजामकालीन शाळेत नाही. मी माझ्या हिंदू शाळेच्या प्रथमकडे हिंदू शाळेच्या माझ्या दिमागदार शाळेमध्ये जातो. त्या अभिमानाने सांगतील अशा शाळा आपण वाचायला म्हणजे जसे या शाळा आहेत, संतपीठ आहे, त्याचबरोबरीने आताचा जो विषय आहे आरोग्याचा आणि त्याच्यासाठी परभणीचे आपण शासकीय महाविद्यालय सुद्धा करतो, वैद्यकीय महाविद्यालय परभणी अनेक गोष्टी करतोय आपण. मी मुद्दामची यादीच घेऊन आलेलो आहे. हा आता काही जण असं म्हणू शकतील की मुख्यमंत्री आले, एवढी कामं जाहीर केली, पुढे काय होणार, पुढे काय नाही होणार. त्यांचा शुभारंभ झाल्यानंतर त्याचं लोकार्पण होणार. काही जण असंही म्हणतील मुख्यमंत्री ही यादी वाचली तर अमुक एक गोष्ट बोललेच नाही. हे आजचा हा एक निमित्त आहे. या निमित्ताने ज्या काही चर्चा येण्याच्या आज चर्चा येण्याच्या गोष्टी आहेत त्या आम्ही जाहीर करतोय. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत जसं मराठवाडा वॉटर ग्रीडचं प्रकरण आहे, तो एक प्रोजेक्ट आहे. पण असे काही मोठमोठे विषय आहेत त्या गोष्टी सुद्धा आपण मागे नक्की करतो. ज्याप्रमाणे आपण संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना कित्येक वर्ष आपण नुसतं बोलत होतो. अनेक जण आज आणि बोलून गेले. पण त्यावेळेला जे मला आठवते थोडंसं राजकीय वाटलं तरी देखील सत्य ते सत्य आहे. शिवसेना प्रमुख आणि संभाजीनगर आणि मराठवाड्याचे वेगळे नातं आहे. आणि त्यावेळेला जी वचनं शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला दिली होती ती केवळ शिवसेनेपुरती नाही तर जनतेच्या हिताची होती. आणि ती आपल्या महाविकास आघाडीची सरकार पूर्ण करता यांनी त्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री म्हणून माझी आहे. पाणी योजनेची सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी जसं परभणीचं शासकीय महाविद्यालय म्हटलं त्याच्याप्रमाणे भूमिगत गटर योजना आहे. कारण सगळ्याच गोष्टी आरोग्य हे चौबाजूनी निरोगी असलं पाहिजे. स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे, आरोग्य व्यवस्था पाहिजे, मग सांडपाणी निचरा होण्याची व्यवस्था पाहिजे ते सुद्धा आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख समृद्धी महामार्ग तो सुद्धा आता लवकरात नव्हते त्याचे लोक मराठवाडे होते. पण हा महामार्ग एक मार्ग आपण शोधला आहे मुंबई ते नागपूर. पण मध्ये जे काही याचा दिवस आहे त्या पण आपण शोधतोय. संभाजीनगर वाया जालना हे आपण नांदेड करून नेणार आहोत. म्हणजे नांदेड पण काम आलं जाईल. आणि नांदेड नंतर पुढे जसा मराठवाडा मुक्ती संग्राम त्याला हैदराबाद मुक्ती संग्राम पण म्हणतात तोच मार्ग पुढे हैदराबाद पर्यंत सुद्धा जाईल. संभाजीनगर अहमदनगर हे महाराष्ट्र आपण आलेल्या जरा दांडेल साहेबांना चांगला जरा रेल्वे मार्ग त्याचा तसं पाठपुरावा करू आपण आणि रेल्वे मार्ग करू. म्हणजे तुम्ही आणि जे आता बाजूबाजूला उभे ते नगरकर आणि नगरकर या थोरात आणि कराडच्या बाजूबाजूला उभे आहे. म्हणजे असे मुख्य उदाहरणापेक्षा जरा दोन्ही सगळं जोडून टाकू आपण तर तोही एक विषय करूया. आणि त्याचबरोबर मी सूचना दिलेल्या आहे की शिर्डीचा विमानतळ सुंदर झालेला आहे, संभाजीनगरचा आहे, त्याची सुद्धा थोडंसं मोठा कसा झाले सगळ्या पॉवरचं ही होतोय. पण दरम्यानच्या काळात संभाजीनगरला आणि मराठवाड्याला आपल्याकडे हा मुंबई जाण्याचा काय रस्ता होता समुद्र तसं माझ्या मराठवाड्याला समुद्र नाही. पण समुद्रासारखी ठिकाण आहेत, मोठ्या चांगल्या लेण्या आहेत, मंदिरं आहेत, काही गडकिल्ले आहेत, एक पर्यटन उत्तम पर्यटन स्थळ आहे. तर शिर्डीला येणारी लोक ही तो रस्ता होईल तो लवकर होईलच. पण तोपर्यंत शिर्डी आणि संभाजीनगर हवाई वाहतूक सुरू करता येते कारण काही मिनिटांमध्ये लोक येतील. नवीन काहीतरी करायला पाहिजे, पर्यटन वाढलं पाहिजे. कारण सोयी सुविधा करायच्या पण त्याचा उपयोग जसा तुम्हाला व्हायला पाहिजे तसाच परदेशात सुद्धा आपली शेती पसरली पाहिजे, परदेशात सुद्धा आपलं वैभव दिसला पाहिजे. म्हणून या काही गोष्टी त्या आपण नक्की करतोय. नंतरच्या गोष्टी मी एक मी तुम्हाला वाचून दाखवतो. धाराशिवला सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाचे काम आपण वेळेला सुरू केलेलं आहे. ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या आणि काही गोष्टी जसं आपण आता इमारतीचं भूमिपूजन करतो. कालच बातमी असली की 45 वर्ष दुसऱ्यांदा बरोबर त्याच्यानी दुसऱ्यांदा भूमिपूजन महाधिकरणात सुद्धा काही वर्षांनी तिसऱ्यांदा भूमिपूजन मग परत चौथ्यांदा चौथ्यांदा नाही. आता भूमिपूजन नाही
मी तर म्हणेन मी आज त्या वास्तूचं भूमिपूजन करायला आलोच नाहीये, मी त्या वास्तूच्या कामाचा शुभारंभ करायला आलो. शुभारंभ करायला आलो. बऱ्याच गोष्टी तिथे वाचायला गेलो तर थोडंसं चांगल्यासारखं होईल. आपल्या संभाजीनगरमध्ये आपण जिल्हाधिकारी बोलले, आपण काही काही गोष्टी सांगितल्या, केंद्रीय सेवन सांगितल्या की आपण इथे सिंथेटिक ट्रॅक सांगितले, तो सिंथेटिक ट्रॅक सुद्धा आपण इथे करणार आहोत. त्याच्यानंतर शिर्डी हवाई संभाजीनगर शिर्डी हवाई सेवेची चाचणी सांगितली. सातारा जेवढे भागात भूमिगत पर्यंत आहे ते सुद्धा आपण करतो आहोत. मुख्य रस्त्यांचं डांबरीकरण. काही जणांना असं वाटतं की कामं खूप चांगली झाले म्हणून आज त्याने माझ्या स्वागताचं वोट केलं, त्यामुळे मला याला विकास नाही, मला तुमच्यासाठी विकास असेल, आमच्यासाठी नाही विकास होतो. आज ज्यांनी त्यांनी मला धन्यवाद म्हणून वोट दाखवले त्यांना मला सांगितलं मला तर तुम्ही पाहिलेलंच नाहीये, तो आता बघणार आहात. आज बघणार आहात माझ्या उद्योगधोरणी बोर्ड दाखवले. आज जर तुमच्या देखील विकास असेल तर तुमचा विकास तुम्हाला लक्ष लागो. हा विकास आमचा नाही, आमचा विकास आम्ही सुरू केलेला आहे आणि आणखी पुढे काय करणार आहोत ते आज मी तुम्हाला सांगतोय. रस्त्याचं डांबरीकरण त्याच्यासाठी आम्ही निधी केलेला आहे. परभणी शहराची म्हणजे भुयारी गटार योजना आहे. परभणीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा योजना ही जलजीवन अभियानातून आपण करतो आहोत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या धाराशिव या शहरासाठी भूमिगत गटार योजनेची व्यवस्था करतो आहोत. पाणी पुरवठा प्रकल्पाचं काम आधी सांगितलं संभाजीनगरचं ते सुरू झालेलं आहे. काही वेळेला असं होतं की निवडणुका आल्या की आपण शेतकऱ्यांसोबत भाषण देतो आणि लवकरात लवकर इकडे कचऱ्या प्रकल्प सुरू करू. लोक खुश होतात. त्याच्या लाभापासून शेतकरी लाभ असले काही स्वातंत्र्य सेनानी बसलेले आहे, खुश होतात, मतं देतात. मतं दिल्यानंतर मतांची प्रक्रिया पूर्ण झाली, आता प्रकल्प नंतर होऊ. तसं नाही तर हिंगोलीला सुद्धा हळद प्रक्रिया उद्योग आपण सुरू करतोय, तिथे तो प्रकल्प सुरू करतो. त्याच्यानंतर संभाजीनगर शिर्डी हा जो रस्ता आहे त्याची श्रीमान करतोय, दर्जनवृद्धी करतो. जालना नांदेड मार्गाचा मी तुम्हाला उल्लेख करून सांगितलंच आहे. त्याच्यानंतर आपण सिंधुदुर्ग शहरात शिवसेना प्रमुखांचा एक मार्ग सुरू करतो. एक मार्ग माझ्या स्मारकाची कल्पना वेगळी आहे. स्मारक म्हणजे नुसता पुतळा नाही. पुतळा कशासाठी उभारायचा, काय कोणाचा पुतळा आहे हे सांगावं नाही लागतं. हे स्मारक असं होईल की जे काम शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या हयातीत केलं, म्हणजे स्फूर्ती दिली, शक्ती दिली, जिद्द दिली, प्रेरणा दिली, ते प्रेरणा देण्याचं, स्फूर्ती देण्याचं, शक्ती देण्याचं काम, जिद्द देण्याचं काम हे स्मारक करेल. दुसरे पुतळे नाही राहणार तिकडे, त्याच्यामध्ये एक जिवंत प्राण असेल आणि तो असा असेल की जो एखादा प्रसूत जाईल माणूस आणि तो स्मारक बघून बाहेर पडल्यानंतर आठ महिने आला पाहिजे आहे कसलीही परिस्थितीचा मी मुकाबला करेन, या परिस्थितीवरती मात करेन आणि जे शिवसेना प्रमुखांनी मला शिकवलं त्याच्या ताकदीने स्वाभिमानाने मी जगेन याची एक प्रेरणा देणारच स्मारक असेल. त्याच्यानंतर आपल्या सफारी पार्क आहे. हा सफारी पार्क सुद्धा आता या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण करतो आहोत इकडे आपल्याला परंपरा खूप आहे. अजिंठा लेणी आहे, कैलास आहे, घोषणेश्वर आहे, कितीतरी आहे, पण हे पुरातन काळात आहे. जर का आपल्याला विचारलं हो सगळं ठीक आहे तुम्ही काय केलं, हा आम्ही काय नाही केलं, फक्त एक सध्याच्या रस्त्यावरनं बस सेवा सुरू केली, हे काय आपलं कर्तृत्व नाही. आपण सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी फरक असले पाहिजे आणि म्हणून हा इथे जो काय आपण सफारी पार्क करतोय झू, ते नुसतं झू म्हणजे किती प्राणी ठेवले म्हणजे झालं असं नाहीये. तर त्याची सुद्धा किती परमिशन झाली पाहिजे. त्यावेळी सफाई करण्यामध्ये तुम्ही जात आहे, नेहमी बघायला जात आहे, पण हे उद्यान तुम्हाला बघावंच नाहीये. हे सफारी पार्क आहे तो तुम्हाला बघावंच लागेल. अशा काही गोष्टी आपण करतो की जे बघितल्याशिवाय किती सफाई पूर्ण होऊ शकत नाही. या अशा गोष्टी आपण करतो. त्याच्यानंतर हे सगळं करायला आपल्याला सगळ्यांना आत्ताच कल्पना आहे. काय बाबाकडे आपल्या ऊर्जा मंत्र्यांनी आपल्या ऊर्जेची काय परिस्थिती आहे याची कल्पना दिलेली आहे. मग करायचं काय तर आपण मराठवाड्यामध्ये जवळपास 200 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प सोयी करतो. हे सगळे वेगवेगळे ठिकाणी करतो. 200 मेगावॉटचा करतो. आणखी एक वचन इथे सगळेजण पूर्वीचे सगळे माझे सहकारी आहेत, अतुल जे आहेत, शैलेश आहेत, संजय आहेत. मला आठवते की महापालिकेची निवडणूक असेल, विधानसभेची असेल, लोकसभेची असेल, विशेषतः महापालिका आपण सवालून सांगत होतो की गुंठेवारीचा प्रश्न आपण विचारत होतो. गुंठेवारीचा प्रश्न तो सुद्धा निकालात काढलेला आहे आणि
संबंधित अधिकारी म्हणजे अधिकारी असतील कमिशनर असतील त्यांना सूचना दिलेल्या आहे की नुसत्या घोषणा कागदावरती करणारे हे करतात नाही, त्या कागदावरच्या घोषणा जमिनीवरती आणल्या गेल्या पाहिजे आणि ह्याची सुद्धा पूर्तता आम्ही वचन दिलेलं आहे आणि ह्याची सुद्धा पूर्तता लवकरात लवकर सगळे अडथळे जमिनीचे बाजूला करून त्याची पूर्तता करा. तर आणि तर या सरकारला अर्थ आहे त्याचं भूत घेऊन सरकारच्या कामं करू. कृष्णेश्वर मंदिर तिथं तुला सभामध्ये वरून मोठा करतोय आणि त्याच्यात तुला काल सांगितलं की कोणत्या पद्धतीने हे बांधकाम केलं हे काही म्हणजे 100 वर्षाची चुकीचं अशा पद्धतीने आपण ते बांधकाम करतोय. अशा पद्धतीने नवीन तंत्रज्ञान येत आहे म्हणून आम्ही नव्याचा हव्यास नाही, काही गोष्टी थोड्या वेगळ्यानं करायला पाहिजे. तर आपल्या कृष्णेश्वराच्या मंदिराचा इथला सभा मंडप आहे तो सुद्धा आपण तिथे सुद्धा वेगळ्या पद्धतीने तो करतो आहोत. मग कृष्णेश्वर मंदिर झाल्यानंतर दुसरा आपला अंगा नाथनाथ आहे, नरसिंह नामदेव मंदिर आहे, या इथल्या सगळ्या मंदिरांचा परिसर हा सुद्धा आपल्याला अभिमान वाटेल, जावंसं वाटलं पाहिजे. मंदिर उघडतो पण मंदिरात जावंसं वाटलं पाहिजे, मंदिराचा परिसर स्वच्छ पाहिजे, मंदिरात गेल्यानंतर एक पवित्र भावना निर्माण झाली पाहिजे. ते न करता जर नरसिंह मंदिर उघडणार असू अशा मंदिरांना आपण तो देव बनवणारे कशाला दिसतो, कशाला येतोय. बघ जर काय माझ्या आजूबाजूला काय पासून थोडं केलं बघ केलं आवडतं आणि ते काम करून एक सुंदर स्वच्छ परिसर हा निर्माण करण्याचं काम हे आपण हाती घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी का सांगितलं ते आम्ही करतो आहोत नाही, हे तुम्ही करता आहात, तुमचा आशीर्वाद करताय. ज्याप्रमाणे सांगितलं की कोविड आटोक्यात आणला, महाविकास सरकारचं कौतुक, ठाकरे सरकारचं कौतुक, मुख्यमंत्र्यांचं कौतुक नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी निमित्त मात्र आहे, प्रत्येक कविते तुम्ही सगळे आणि हे माझे शासन प्रशासनाचे आणि पोलीस सगळे आरोग्य कर्मचारी हे माझे सहकार्य हे ह्या आपल्या नियंत्रणाचं श्रेय हे यांच्या सगळ्यांचं आहे. माझं एकत्र नाही, एकटा कोणी काही बोलू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे हे जे त्यांनी आज जाहीर केलेलं आहे ही करण्याची ताकद हे बळ हे तुमच्या आशीर्वादातून मिळालेलं आहे. माझी या मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने एवढी खास बोलून सर्व मराठवाड्याला नम्र विनंती आहे की आपल्या आशीर्वादाचं बळ हे असंच या सरकारच्या पाठीशी असूया. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतल्यानंतर ती पूर्ण करण्याची ताकद हे तुमच्या आशीर्वादाचं बळ आहे. म्हणून या आशीर्वादापुढे एकदा नतमस्तक होतो. पुन्हा एकदा या मुक्ती संग्रामात ज्ञान रचना वीर आपलं काही स्वातंत्र्य बसेल त्यांना नम्रपणाने मानाचा मुद्रा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्व आमंत्रित मंत्रितांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्वांचं आपल्याकडे आगमन होत आहे. महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार मुख्यमंत्री आपण बघितलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बोलताना अनेक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. यामध्ये मराठवाड्यातल्या सगळ्या विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला आणि मराठवाड्यामध्ये कोणकोणती कामं केली जाणार आहेत याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. मराठवाड्याचा अतिशय वेगाने विकास सुरू आहे आणि हा विकास जो आहे तो इथून पुढे असाच सुरू राहील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. परभणीमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा सुद्धा केलेली आहे. अनेक प्रकल्प या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले आहेत. निजामाच्या काळातल्या ज्या निजामकालीन ज्या शाळा आहेत त्या जवळपास 142 शाळांचा पुनर्विकास केला जाणार असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. अनेक विकास कामांचा पाढा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवलेला आहे. अनेक कामं पुढच्या काळामध्ये फक्त घोषणा मी करणार नाही तर या कामांचं लोकार्पण करायला सुद्धा येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्न आपल्या भाषणामध्ये केले. त्याचबरोबर भाजपला टोला सुद्धा लगावलेला आहे. मंदिर उघडा म्हणणाऱ्यांनी या सगळ्या परिस्थितीचा आजूबाजूचा विचार करावा. देव सुद्धा काय पद्धतीने आपल्याकडे बघत असेल अशा पद्धतीची मागणी केल्यावर असा सुद्धा टोला त्यांनी लगावलाय. तर दुसरीकडे MIM मनसे यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्यांचा सुद्धा समाचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला आहे. मराठवाड्यातील गुंठेवारीचा प्रश्न सुद्धा निकाली लावणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर औरंगाबाद शिर्डी विमान सेवा सुरू करणार, मराठवाड्याला 200 मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू करणार असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. औरंगाबाद शिर्डी हवाई मार्गाचा विचार सुरू आहे. समृद्धी महामार्गही लवकरच तयार होतोय आणि
फक्त घोषणा करून मी थांबणार नाहीये, तर ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या पूर्णत्वाला नेणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घोषणांची पूर्तता करणार आणि लोकार्पण सोहळा सुद्धा मीच करणार, अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या घोषणा, मराठवाड्याला 200 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प आपण आणणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत। दिवसभर भरगच्च त्यांचा कार्यक्रम होणार आहे। काही वेळापूर्वीच औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केलं आहे। अनेक मंत्रिमंडळातील मंत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मराठवाड्यातल्या अनेक लोकप्रतिनिधी, औरंगाबादमधले अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे दिसतंय आणि या सगळ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोलताना अनेक मोठ्या घोषणा केलेल्या। घृष्णेश्वर मंदिराच्या पुनर्विकासाची सुद्धा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या